श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु स्वामी तुकाराम महाराज की जय। विठोबा महाराज की जय। नथुराम महाराज की जय। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। वासुदेव हरि वासुदेव मंगल मूर्ति मोरया। श्री गणेशाय नमः। श्री सीतारामचंद्राभ्या नमः। आळसी कदा उदिमन करी नवजाय मंदिरा बाहेरी तो जगन्निवास साहसा करी घरीच निर्धारी भाग्य आला। आळशी जो माणूस आहे, आळशी मनुष्य हा कधी काम करत नाही आणि ज्याला मंदिरात जायचं नाही तो मंदिराच्या बाहेरच राहतो। आणि एखादा जो आहे तो जगन्निवास सहा करी म्हणजे घरच्या घरी निर्धार करतो आणि आपला झोपून राहतो। काय तिकडे तो काय बाहेर येत नाही, आपल्या घरी आहे। मृत्तिका खान वया जात तो माणूसी सापडे अकस्मात तैसे आमासी जाहले यथार्थ सद्गुरुनाथ प्रसादे। ज्याला माती खायची आहे तो त्या ठिकाणी रत्नांनी भरलेली पेटी कधी खाणार नाही, त्याला पैसा अडका काय नको, त्याला तो मातीच खाणार। तसं आहे। अभ्यास न करिता बहुवस सापडली राम विजय मानदुस मग गगनी न माय हर्ष उपरती जाहली। आणि मानदुस म्हणजे या ठिकाणी त्याने सांगितले की रत्नांनी भरलेली पेटी, हृदय भांडारी साठविले धन श्रोते वक्ते सावधान निज सुख पूर्ण पावले। आणि असं हे त्या ठिकाणी हे भांडार आहे हे आता उघडं केलंय आणि हे सगळं श्रोते जे आहेत वक्ते जे आहेत त्यांना आता समाधान झालेलं आहे। श्रीकृष्णास सांगितले शत्रू पक्षात आपले काका मामा गुरुजन आप्तजन बंधू यांना पाहून अर्जुनाच्या मनात करुणा उत्पन्न झाली। वीरवृत्तीचा लोभ झाला। आता ते गांडीव धनुष्य गळून पडले। युद्ध न करण्याचे ठरवले तेव्हा भगवंतांनी उपदेश करण्याचे ठरविले। याच्यामधला अध्याय दुसरा आहे। या दुसऱ्या अध्यायामध्ये पुढे सांख्य म्हणजे उपयुक्त बुद्धी। सांख्ययोग हा बुद्धियोग आहे। अर्जुनाच्या विषादामागील भूमिका उदात्त होती, त्यामुळे तो विषादयोग झाला। स्वधर्माचरण करण्यासाठी निश्चयात्मक बुद्धी लागते, आत्मतत्व जाणण्यासाठी ज्ञानयुक्त बुद्धी लागते, तर कर्मयोग आचरण्यासाठी बुद्धियुक्त ज्ञान लागते। अशी सांख्य बुद्धी अर्जुनाची व्हावी म्हणून भगवंतांनी सांख्ययोग सांगितला। सांख्ययोगात भगवंतांनी 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या। पहिले म्हणजे स्वधर्माचरण किंवा स्वकर्माचरण। स्वमत्व बुद्धीने स्वधर्माचरण करावे असे भगवंत म्हणतात। दुसरे म्हणजे आत्मा अमर आहे, आत्मा अज आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, पुराण आहे, स्थायू आहे। शरीर गेले तरी आत्मा राहतोच, मग काळजी करण्याचे कारण नाही। तिसरी गोष्ट फलत्यागाची आहे। कर्म करताना फलाशा नको म्हणजे अहंकार राहत नाही। ज्ञानयोगाचे ब्रह्म निगुण निराकार आहे, कर्मयोगाचे ब्रह्म सगुण निराकार आहे। स्थितप्रज्ञाची ब्रह्माची व्याख्या सगुण साकार आहे। या तिन्हींचा समन्वय म्हणजेच मोक्ष।